तर बघू शकता डेकोरेशनला मस्त मामाने इकडे पेंडा लावलेला आहे. जे असं वाटतं एकदम जुन्या काळातलं असं घर आहे असं वाटतं. बाप्पाचं दर्शन करायला जाऊया. बघू शकता किती मोठा गणपती बाप्पा आहे. गाईस फायनली आपण पनवेलचा महाराजा बघण्यासाठी पोचलो. बघू शकता पनवेलचा महागणपती. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलोय मामाकडे गणपती बघायला आणि आज चालवत आम्ही आदईला गणपती बघायला आणि नंतर जाऊ आपण खांदा कॉलेज गणपती बघायला. आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मंडलाचे मोठे मोठे पण गणपती मी दाखवेन. सोबत आहे हिमांशी माझ्या आणि माझ्या मामाचा मुलगा ऋषिकेश, तो एक आहे. तर आम्ही जातो गणपती बघायला आणि आमच्या इकडे गणपती पण आहे मामाच्या इथे, तो पण दाखवतो तुम्हाला. या साईडला मामी बसले आमचे मस्त की मोदक करायला. बाप्पासाठी नैवेद्य आहे हा. आणि तुम्हाला दाखवतो आमच्या मामाच्या इकडच्या गणपतीचा डेकोरेशन. गणपती बाप्पा हा छोटासा गणपती बाप्पा आहे इथे समोर. छोटा आहे तो मोठा आहे. बघू शकता गणपती बाप्पा. तर आधी आपण आधीला जाऊन येऊ. तुम्हाला दाखवलं मी आता आमच्या मामाच्या इकडच्या गणपतीचा डेकोरेशन आणि आपला लाडका गणपती बाप्पा. तर निघतो आम्ही आता आधीला मामाकडे. तर मामा बोलला का भाच्याला घेऊन नक्की आपले ते व्हिडिओ बनवायला. तर आम्ही त्याच्यासाठी चाललो. म्हणजे चाल इकडे आधीला चाललो मी. गाईज हा आहे माझ्या मामाचं घर. आणि आमची हिमांशी फायनली रेडी झालेली आहे. तर गाइस फायनली आपण आधे गावात पोहोचलो. गाडी पार्किंग करते ऋषीबाई इकडे आणि फायनल आपण मामाच्या घराजवळ पोहोचलो. तर बघू शकता समोरच मस्त की फुलांची रांगोळी काढलेली आहे. डेकोरेशन बघू शकता आतमध्ये कसा केला मामाने. तर नमस्कार मामा, कसा आहेस? तर बघू शकता मामाचा डेकोरेशन कसा आहे. या साईडला बघितलात तर ओम साईराम साई बाबा.
गाय डेकोरेशन बघू शकता मामाने एवढा भारी केलं नाही तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवतो डेकोरेशन कसा मामाने केलाय तो आणि नंतर आपण मामाची मुलाखत घेऊ तुम्हाला आधी डेकोरेशन दाखवतो तर बघू शकता डेकोरेशनला मस्त मामाने इकडे पेंडा लावलेला आहे जे असं वाटतं एकदम जुन्या काळातलं असं घर आहे असं वाटतं मस्त की गणपती बाप्पा गाईज आपण हा डेकोरेशन बघितला तर आपण थोडे मामाची मुलाखत घेऊया तर मामा हा आपण डेकोरेशन केलाय साधारणतः किती दिवस गेले डेकोरेशन करायला 4-5 दिवस गेले तर कशी आयडिया तुझ्या मनात कशी आली म्हणजे हे आयडिया आहे बघून बरोबर आणि मामा पण साईबाबाचा भक्त दिसतोय बघू शकता तुम्ही डेकोरेशन मामाने मस्त आहे की साईबाबाचाच केलेला आहे तर गणपती पण तुम्ही यावर्षी मस्त मांडलेला आहे साईबाबाची पाठीमागे बघू शकता तुम्ही प्रभावलीवर हे आहे तर मामा गेल्या वर्षी कसा डेकोरेशन होता तुझा हो का किल्ला होता केदारनाथचा गड होता तर यावर्षी मामाने हा साईबाबाचा तसा डेकोरेशन म्हणजे दरवर्षी नवीन नवीन मामाची कशी कल्पना आहे दरवर्षी वेगवेगळी तर बघा मामा खतरनाक डेकोरेशन केला खूप आवडला आपल्याला पण तर चला धन्यवाद मामा तर मामासाठी एक लाईक करा डेकोरेशन बघा मेहनत आहे पण आणि या मेहनतीसाठी लाईक करा तर गाईज आपण मामाकडून दर्शन घेऊन निघालेलो आहे तर मस्त की हाती डेकोरेशन बनवलेला एकच नंबर आणि आपण जे आयतला आणतो मकर ते पण भारी असतात पण जे स्वतःने डेकोरेशन केलेलं असतं मेहनतीचं ते बघण्यासारखं होतं मामाचे तर आता जाऊ आपण घरी नंतर कोमलला घेऊ आणि आपण खांदा कॉलनीत जाऊ आणि आपल्याला मोठा गणपती बघायचा आहे मंडलाचा तर मग आपण तिकडे जाऊ आणि हिमांशी येशील ना तू सोबत आता हिमांशीला पण नेऊ आपण सोबत आता जाऊ आता घरी आपण चला घरी आलोत मस्त की आम्ही आता घेतले त्रिनयाला रेडी केले मस्त की आणि आता आम्ही निघतोय खांदा कॉलनीत जायला या साईडला बघितलं तर कोमलचा रेडी आहेत माई आहे इकडे हिमांशी चला आता जाऊ आपण खांदा कॉलनीत डायरेक्ट A few moments later. तर गाईस फायनली आपण पोचलो खांदा कॉलनीत तर दाखवतो तुम्हाला इथलं डेकोरेशन कसं आहे ते बघू शकता नवसाला पावणारा रायगडचा राजा वर्ष 23वे ओमकार मित्र मंडळ तर जाऊया आतमध्ये आपण तर बघू शकता बाप्पाची मूर्ती किती मोठी आहे बाप्पाचं दर्शन करायला जाऊया बघू शकता किती मोठा गणपती बाप्पा आहे बघू शकता नवसाला पावणारा हा रायगडचा राजा तर आपण या साईडला बाकी मित्र बसलेले आहेत त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ आपण तर भावांनो हाय तर सुरुवातीला तुमचं नाव सांगा जरा जोरात बोल हां तर किती वर्ष झाले हा आपला रायगडचा राजा 23 वर्ष आणि 2000 स्थापना झाली आम्ही दरवर्षी येतो हा गणपती बघायला
तर काय बोलणार तू यंदा गणपतीच्या बद्दल? यंदा गणपती तिरुपती बालाजीच्या रूपात आहे हां आणि गणपती डेकोरेशन तुम्ही सगळं डेकोरेशन बघू शकता एकदम डेकोरेशन एकदम छान आहे इको फ्रेंडली केलेलं आहे आम्ही डेकोरेशन यंदा. हां बरोबर. तर खूप छान डेकोरेशन आहे मित्रा. तर विसर्जन किती दिवसाचं असतं गणपती तुमचा? 10 दिवसाचा गणपती आहे. 6 तारखेला विसर्जन. याचा आगमनाचा पण एकदम जल्लोष होता. DJ लिंब्या आला होता आगमनाला. तर भरपूर धमाल केली यांनी. 10 तारखेला आलो आहे 10 तारखेला गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर बघू शकता. तर धन्यवाद भावा. तर गाईस तुम्ही आता हा बाप्पा बघितला तर हा बाप्पा 28 फुटामध्ये आहे आणि हा घनसोलीवरून आणला आहे त्यांनी. तर बघू शकता किती मोठा आहे. आता आपण जाऊ डायरेक्ट पनवेलला. तर पनवेलला पण असंच मोठा गणपती बाप्पा आहे, तो बघायला जाऊ आपण. गाईज आता मस्त की आपण पोहोचलो पनवेलला आणि सिग्नल लागलेला आहे आता. बघू आता थोड्या दरम्यान सिग्नल शूट आहे आणि मग जाऊ आपण डायरेक्ट पनवेलचा महाराजा बघायला. तर गाईस फायनली आपण पनवेलचा महाराजा बघण्यासाठी पोचलो. पनवेलचा महागणपती. डेकोरेशन बघा जसं काय राजवाडाच आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पा बघूया. तर एंट्री बघू शकता आतमध्ये कशी आहे. असं वाटतंय का आपण राजवाड्यामध्ये आलो. सेम असंच फील होतंय. बघू शकता बाजूचा नजारा. या साईडला बघितला तर गणपती बाप्पा. तर गाईज बघू शकता पनवेलचा महागणपती. तर बघू शकता पनवेलचा महागणपती. तर गाईज तर आपल्याला हे काका भेटलेत. तर काकांकडून आपण 2 शब्द बाप्पाबद्दल विचारून घेऊया. तर काका किती वर्ष झाले हा गणपती आहे पनवेलचा महाराजा? पनवेलचा महागणपती आहे कमीत कमी 14 वर्ष झाले. 14 वर्ष झाले. तर डेकोरेशन खूप छान आहे तुमचं. हे कांतीलाल कडू म्हणून जे पनवेलचे नामांकित पत्रकार आहेत त्यांच्या दोन्ही हे चाललेलं आहे. कांतीलाल प्रतिष्ठान रायगड पनवेलचा महागणपती याच्यामध्ये चाललं. तर मी गेल्या वर्षी पण आलो होतो. गेल्या वर्षी पण गणपती बाप्पा आम्ही बघितला. तर यावर्षी गणपती बाप्पा खूपच छान आहे तुमचा. म्हणजे मन प्रसन्न झालं बघून. हां म्हणजे याचं विसर्जन कधी होणार? विसर्जन त्याचं 6 तारखेला. 6 तारखेला म्हणजे या 6 तारखेला होणार. शनिवारी.
हे विसर्जन करायला कुठे नेतं गणपती बाप्पा? पनवेलला उरण नाक्यात. उरण नाक्यावरती. तर धन्यवाद काका, खूप छान वाटलं. धन्यवाद आपण. काय पण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघलो या घरच्या दिशेने. आणि जाता जाता एक आपण खांदापंड्यातला एक गणपती बघून जाऊ. अजून एक गणपती बाप्पा आहे असाच मंडलाचा, तो पण बघण्यासाठी जाऊ आपण. तर आलो तर आपण हे 2 मोठे मोठे मंडलाचे गणपती बाप्पा बघितले, तर आपण हा तिसरा आपण बघूनच जाऊ बोलो. बघू शकता खतरनाकच, म्हणजे असा डेकोरेशन मी पहिल्यांदाच बघितलं असेल माझ्या लाईफमध्ये. गाईज हा गणपती बाप्पा जर तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता या साईडला आहे भाजी मार्केट, जे गुन्हे हॉस्पिटलच्या समोरचा भाजी मार्केट आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला गणपती बाप्पा आहे. जर तुम्हाला बघायला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. आणि बघण्यासारखी मूर्ती आहे एकदम खतरनाक. या साईडला आहे तो पनवेलचा भाजी मार्केट. 15 minutes later. तर मित्रांनो फायनली मी खांदा कॉलनीमध्ये पोचलो आहे. आणि या साईडला बघू शकता अष्टविनायक मित्रमंडळ पनवेलचा विघ्नहर्ता. तर चला जाऊया आता आतमध्ये आपण दर्शन घ्यायला. गाईस फायनली आपण पोचलो आहोत, बघू शकता. पनवेलचा विघ्नहर्ता. काय आम्ही फायनली आता घरी पोहोचलो. आणि या साईडला हिमांशी. तर हिमांशी कसा वाटला तुला गणपती बाप्पा बघून मोठे मोठे? खूप आवडले. मी कधीच नाही असे गणपती बघले मोठे. मोठे मोठे किती मोठे होते, एकदम खूप मोठे होते. तर बघा ती पण खुश झाली. कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला टाटा.